मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं स्वागत करतो. राज्यशास्त्र विषयाअंतर्गत जी सिरीज आपण घेऊन आले त्या सिरीजचा एक छोटासा भाग आपण आज डिस्कस करतोय. बऱ्याचदा तुम्ही सत्ता संतुलन हा शब्द ऐकला असेल. बॅलन्स ऑफ पॉवर हा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो, परंतु आपण या शब्दाचा एक शब्दशः अर्थ भारताच्या राजकारणाशी त्याला जोडतोय. आपण भारताच्या राज्यव्यवस्थेशी आपण जोडतोय त्याला, आणि त्याच अर्थाने आपण आज ही कन्सेप्ट म्हणजे जे बॅलन्स ऑफ पॉवर जे तुम्हाला टायटल दिसले असेल ते पाहणार आहोत. परंतु ही गोष्ट पाहण्याआधी एक आपण ज्या मुद्द्याला आपण हात लावणार आहोत तो आहे राज्यघटनेचे वैशिष्ट्य. हा कुठे पाहायला मिळतो म्हणजे तर राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहायला मिळतो. जेव्हा आपण राज्यघटनेचे वैशिष्ट्य पाहतोय त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य दिसतं आपल्याला, संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता. काय म्हटलं? संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता. अर्थातच आपण सार्वभौम म्हणजेच काय या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आपण डिस्कस केलं. तर बघा, संसदीय सार्वभौमत्व म्हणजेच काय. आता जर का मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की आपल्या देशामध्ये संपूर्ण देशासाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तुमचं उत्तर काय असेल? संसदेला आहे. बरोबर, संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. बरं, मग संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, मग सुप्रीमसी म्हणजे हा सर्वोच्चता का म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजेच काय? म्हणजे जर का संसदेनं एखादा कायदा तयार केला तर त्या कायद्याला मोडण्याचा, तोडण्याचा किंवा त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणत्याही संस्थेला असू नये. म्हणजे संसदेने एकदा कायदा तयार केला की 100% तो खरा असेल किंवा नसेल, परंतु त्या कायद्यामध्ये तडजोड करण्याचा अधिकार इतर कोणत्याही संस्थेला नाही, मग तो सुप्रीम कोर्ट असो की कोणताही कोर्ट असो. या अवस्थेला, या स्थितीला आपण संसदीय सार्वभौमत्व म्हणतो. मग जर आपण जगातील काही देशांचा विचार केला तर मग हे जर संसदीय सार्वभौमत्व म्हणतो हे कुठं पाहायला मिळतं का आपल्याला? तर ऑब्व्हियसली पाहायला मिळतं. कुठं पाहायला मिळतं? तर आपल्याला पाहायला मिळतं ही अवस्था ब्रिटनमध्ये. जर का ब्रिटनमध्ये ब्रिटनच्या संसदेने, पार्लमेंटने एखादा कायदा केला तर तो कायदा मोडण्याचा, त्याच्यात बदल करण्याचा अधिकार तिथल्या सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाही. म्हणून आपण ब्रिटनमध्ये संसदीय सार्वभौमत्व आहे असं म्हणतो. बघा, आता जी दुसरी कन्सेप्ट आहे ती आहे न्यायिक सर्वोच्चता. आता ही न्यायिक सर्वोच्चता काय असते? तर बऱ्याचदा काय होते की संसदेचे काम काय आहे? कायदा तयार करणे. हा कायदा तयार झाल्यानंतर कुठे जाते? न्यायालयाकडे जाते. मग न्यायालय त्याला थोडी जांच पडताळ करतात की हा कायदा घटनेला धरून आहे की धरून नाही. आणि जर का हा कायदा घटनेला धरून नसेल, सुसंगत नसेल, तर मग न्यायालय काय करतात? त्या कायद्याला रद्द करण्याचं काम करतात. आणि जर का न्यायालयानं तो कायदा, संसदेने तयार केलेला कायदा रद्द केला तर त्या पद्धतीचा कुठलाही कायदा संसदेला करता येत नाही. म्हणजे बघा, या ठिकाणी मग सुप्रीम कोण झाले? न्यायालय झाले. कारण न्यायालयाने एकदा मोडला कायदा तर त्या संबंधीचा कायदा संसद तयार करू शकत नाही. आणि म्हणूनच आपण या स्थितीला न्यायिक सर्वोच्चता म्हणतो. म्हणजे न्यायालय सर्वोच्च आहेत बा. म्हणजे मग न्यायालय सर्वोच्च आहेत अशी स्थिती आपल्याला कुठं पाहायला मिळते? आहे का एखादा देश? तर आहे असा देश जगाच्या पातळीवर. कोणता देश आहे? तर अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये जर का न्यायालयांनी तिथल्या संसदेनं केलेला कायदा जर का मोडून काढला तर त्या पद्धतीचा दुसरा कायदा, म्हणजे नवीन कायदा वेगळ्या पद्धतीचा करता येईल, परंतु त्याच विषयांवर पुन्हा एकदा कायदा त्यांना करता येत नाही. म्हणजे न्यायालय सर्वोच्च आहे. आपण पाहतो इकडे की ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे, तर इकडे न्यायालय सर्वोच्च आहे. म्हणजे सार्वभौम म्हणू शकतो आपण. मग बघा, आपण आता भारताशी आपण याला लिंक करूया. आता भारतामध्ये आपल्याकडे एक राज्यघटना आहे. तुम्ही मानता या गोष्टीला राज्यघटना आहे? आपल्याकडे एक राज्यघटना आहे. आता संसद आपल्याकडेही आहे का? संसद ऑब्व्हियसली आपल्याकडे आहे. जर आपण आता भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलूया, भारतामध्ये एक संसद आहे. बरोबर? आता बघा, नीट लक्ष द्या. भारतामध्ये एक संसद आहे. आता या संसदेला कायदे तयार करण्याचा अधिकार आहे. बरोबर? परंतु संसदेनं केलेला कायदा शेवटी कोणाकडे जातो? न्यायालयाकडे जातो. इकडे बघा, इकडे आहे न्यायालय.
मधात आहे राज्यघटना, एका बाजूला संसद, एका बाजूला न्यायालय. अर्थातच देशासाठी कायदे करण्याचा अधिकार आपल्याला संसदेला आहे, आपण संसदेला दिलो. मग जर का संसदेने एखादा कायदा तयार केला, संसदेनं काय केलं, एक कायदा तयार केला. आता हा कायदा या राज्यघटनेला धरून आहे की धरून नाही, म्हणजे सुसंगत आहे की विसंगत आहे, हे ठरवण्याचं काम कोणाकडे आहे, तर हे ठरवण्याचं काम कोणाकडे आहे, न्यायालयाकडे आहे. आता न्यायालय ठरवतील की हा जो कायदा आहे हा घटनेला धरून आहे की नाही, आणि जर का हा कायदा घटनेला धरून नसेल, म्हणजे घटनेशी सुसंगत नसेल, तर या कायद्याला रद्द करण्याचं काम न्यायालयांना आहे भारतात. आणि जर का हा कायदा ठीक आहे बा, घटनेला धरून आहे, राज्यघटनेला धरून आहे, तर याला मान्यता देण्याचं काम ठीक आहे बा, व्यवस्थित आहे. म्हणजे बघा आपल्याकडे आता थोडसा एक मुद्दा की संसदेने जरी कायदा केला तरी पण याला न्यायालय काय करू शकतात, रद्द करू शकतात. दुसरा मुद्दा की न्यायालयाने जर का हा कायदा रद्द केला तरीही या विषयावर संसदेला पुन्हा नव्याने कायदा तयार करता येतो. पुन्हा हा तयार केलेला कायदा न्यायालय काय करतील, रद्द करू शकतात. पुन्हा हा रद्द केलेला कायदा संसद पुन्हा नव्याने तयार करू शकतो. का बरं असं होऊ शकतं? कारण भारतामध्ये ना संसद सार्वभौम आहे ना न्यायालय सार्वभौम आहे. भारतामध्ये अशा पद्धतीने आपण सगळं सिस्टम सेट करून ठेवलं की कोणीही सुप्रीम होऊ नये, सर्वोच्च होऊ नये, आणि दोघांनाही आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. दोघी बॅलन्स केलं, कोणी सुप्रीम नाही आपल्याकडे. म्हणजे यानं कायदा केला का आणि यानं मोडला का, याला मोडण्याचा तर 100 वेळा मोडण्याचा अधिकार आहे, आणि याला 100 वेळा नवीन कायदा तयार करण्याचा अधिकार आहे, म्हणून कोणी सर्वोच्च नाही. आणि अशा पद्धतीची जी स्थिती पाहायला मिळते भारताकडे, म्हणजे ह्या दोघींचा संगम आहे आपल्याकडे. बघा ह्या दोघींचा संगम आहे, ह्या दोघांचा संगम म्हणजे ह्या दोघांचाही आपण बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलो, यालाच बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात. नवी कन्सेप्ट, बॅलन्स ऑफ पॉवर, ज्याला मराठीमध्ये आपण सत्ता संतुलन म्हणतो. त्यामुळे भारतामध्ये काय काय केलं आपण की संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता या दोघांचंही बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जी नवीन कन्सेप्ट भारतामध्ये उदयाला आली भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये, तिला आपण बॅलन्स ऑफ पॉवर अर्थात सत्ता संतुलन सांगतो. अपेक्षा आहे की ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असेल. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत